नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. अ, 9 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. प्रवेश अ, आणि नियुक्त्या यांच्यामध्ये मराठा आरक्षणाचा सध्या अ, अंतर्भाव करू नये. 2020-21 साठी अ, नियुक्त्या आणि प्रवेश यांच्यामध्ये मराठा आरक्षण न देता त्या प्रक्रिया राबवाव्यात अशा अर्थाचा अ, मराठा आरक्षण कायद्याला स्थगिती देणारा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिने 9 सप्टेंबरला पारित केला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या उचित-अनुचित गोष्टी झाल्या महाराष्ट्रामध्ये. सर्वात अनुचित असं होतं, की सर्वोच्च न्यायालयाच्या त्या आदेशाची संभावना अनपेक्षित आणि धक्कादायक अशी करण्यात आली एका जाणकार आणि धोरणी मंत्र्याकडून, जे दुर्दैवी आहे. आणि त्याच्यावर मग देअर वर वाइल्ड सजेशन्स ॲज टू व्हॉट कॅन बी डन. शरद पवार म्हणाले, की अध्यादेश आणा त्याला आणि अशोक चव्हाणांनी स्टेटमेंट केलं, की हे अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. आणि मग वेगवेगळे सूर निघाले, की हे कसं त्याच्यात दुर्दैव असं आहे, की काही वकिलांनी सुद्धा याच्यात उडी घेतली. म्हणजे ट्रेन्ड प्रोफेशनल्स हू हॅव बीन a particular person who was the counsel for the standing counsel for the state of Maharashtra before the Supreme Court. त्यांनी एक स्टेटमेंट केलं, की कोणीतरी महाभिवक्ता कोर्टासमोर आले नाहीत आणि त्याच्यामुळं हा आदेश आला. काय करणार होते महाभिवक्ता येऊन? सरकारची जी बाजू होती ती कुठल्यातरी वकिलांनी मांडलीच ना. मग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा विनम्र आम्ही स्वीकार करतो आणि त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलू, असं कोणी का म्हणलं नाही? आय हॅड बीन सजेस्टिंग दिस इन माय व्हिडिओ सिन्स लॉंग, की काहीही आदेश आला तरी त्याचा विनम्र स्वीकार केला पाहिजे आपण. आणि न करून करता काय? म्हणजे ही ही हे बोलायला ठीक आहे सगळं, की आम्ही अध्यादेश काढू किंवा अध्यादेश काढावा आणि पुनर्विचार याचिका दाखल करू. हे सगळं काल जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयाविषयी एक जेव्हा डॉक्युमेंट समोर आलं, तेव्हा हे स्पष्ट झालं 13 दिवसांनी त्या ऑर्डरच्या, की इथून पुढे सरकार काय करणार आहे? ठीक आहे, तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल केली. कुठे दाखल केली? घटनापीठ अजून फॉर्मच झालेलं नाही. मग कुठल्या कोर्टात काय काय अर्ज दाखल केलेला आहे? एकच जो अर्ज करण्यात येतो, या प्राप्त परिस्थितीमध्ये एकच अर्ज करता येण्यासारखा आहे आणि तो म्हणजे घटनापीठ लवकरात लवकर स्थापन करावं, ह्याच्यासाठी सरकारने सरन्यायाधीशांकडे अर्ज करावा. तसा तो केला असेल अशी अपेक्षा आहे. तर ते स्पष्ट तसं सांगायला पाहिजे. तर त्या मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाविषयी जो कागद जोडलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर, त्या कागदामध्ये सुद्धा असंच आहे, की तसा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकर आता त्या बाबतीत काही होणं नाही, ह्या परिस्थितीचा सरकारने 2 आठवडे वेळ घालवून आणि समाजामध्ये याच्याविषयी खूप वेगवेगळ्या चर्चा आहेत. तरुण वर्ग, जे विद्यार्थी, जे उमेदवार आहेत परीक्षांसाठीचे, त्यांच्यामध्ये संभ्रम होता. आणि तो संभ्रम अजूनही वाढीला लागण्याचं कारण काल केलेलं आहे. काल जे धोरण म्हणून जाहीर करण्यात आलं, त्याविषयीचं व्हॉट द डिटेल्स ऑफ दॅट पॉलिसी इम्प्लिमेंटेशन विल बी इज येट टू बी सीन. त्याच्याविषयीचे शासन निर्णय काढावे लागतील. त्या शासन निर्णयामध्ये काय समाविष्ट असेल ब्रॉडली, हे तर मी सजेस्ट केलं होतं ऑर्डर आल्याच्या दुसऱ्या दिवशी 10 तारखेच्या माझ्या व्हिडिओजमध्ये, की मराठा समाजाचा समावेश एससीबीसी, ऑल एससीबीसी शुड बी ट्रीटेड ॲज ईडब्ल्यूएस ऑर समथिंग टू दॅट इफेक्ट आय हॅड सजेस्टेड. प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये एक अडचण आहे, की ऑल ईडब्ल्यूएस कॅन बी एससीबीसीज बट नॉट ऑल एससीबीसीज कॅन बी ईडब्ल्यूएस. कारण एससीबीसी आरक्षणाचे आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाची पात्रता वेगवेगळ्या आहेत, त्यांचे निकष वेगवेगळे. एससीबीसी तुम्हाला प्रवर्गात येण्यासाठी तुम्हाला मराठा जात तुमची आहे हे दाखवावं लागतं. ती पात्रता मूळ
एससीबीसी रिझर्वेशनची, आणि ईडब्ल्यूएस मध्ये तुम्हाला कुठलंही सामाजिक आरक्षण नाही ही पात्रता. तर मराठा लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाल्यानंतर ते ईडब्ल्यूएस मध्ये नाही येणार, आणि हे सरकारला एक जी-आर काढून सुचवावं लागलं. जुलैमध्ये सरकारने तो जी-आर काढला. त्याच्यानंतर असं की ईडब्ल्यूएसचे सर्टिफिकेट्स, मराठा लोकांचे ईडब्ल्यूएसचे सर्टिफिकेट विचारात घेण्यात येऊ नये असं सर्व डिपार्टमेंट्सला कळवलं. तिथपर्यंत ठीक होतं. आता हा जो निर्णय काल घेतलेला आहे, या निर्णयामध्ये जे अपेक्षित सर्वांना की एसईबीसीचे लोक सगळेच्या सगळे ईडब्ल्यूएस मध्ये येतील का, हा प्रश्न काही लोकांना पडला असावा, जे विचार करू शकतात त्यांना तरी. कारण एसईबीसीचे निकष वेगळे, पात्रतेचे, ईडब्ल्यूएसचे निकष वेगळे. ईडब्ल्यूएस मध्ये पात्रता ही तर आहे की तुम्हाला कुठलं आरक्षण नसावं, म्हणजे सामाजिक आरक्षणाचा लाभार्थी नसलेल्या सर्वांना ईडब्ल्यूएस मिळतं, ठीक आहे. उत्पन्न मर्यादा, त्याच्यात जे आर्थिक मापदंड आहेत ते असे आहे की एक सर्व स्रोतातून एकंदरीत उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्ती ज्या कुटुंबाचं नाही, त्या कुटुंबातल्या व्यक्तींना ईडब्ल्यूएसला लाभ घेता येतो. एसईबीसीला तसं नाही. एसईबीसीला जी ओबीसींना लागू आहे तीच नॉन क्रिमी लेअरची अट आहे. म्हणजे त्यांना नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट आणायला लागतं एसईबीसी लोकांना, आणि नॉन क्रिमी लेअर आणि क्रिमी लेअर हे समजून घेणं आता आवश्यक आहे या पर्स्पेक्टिव्ह मध्ये, की एसईबीसी जे झाले त्यांना नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट मिळतं, जवळपास सर्वांना मिळत असावं ते. कारण नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट साठी जे निकष लावलेले आहेत ते निकष असे की एखाद्याला 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट मिळतं, पण त्या उत्पन्नाचं गणन करताना नॉन क्रिमी लेअर ओबीसी साठी शेती व नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश नाहीये. The income from salary and agricultural income is not counted towards the maximum limit of the non-creamy layer. म्हणजे 8 लाख रुपये जे नॉन क्रिमी लेअर साठीचं निकष आहे, आर्थिक निकष, त्याच्यामध्ये शेती आणि नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना होत नाही. म्हणजे ओबीसी आणि पर्यायाने एसईबीसी म्हणजे मराठा वर्गाला जे नॉन क्रिमी लेअर मिळालेले आहेत, त्या नॉन क्रिमी लेअर मधल्या ज्या विद्यार्थ्यांच्या किंवा उमेदवारांच्या घरामध्ये उत्पन्न ह्याच्यानी येतं, म्हणजे सॅलरीनी ज्यांचं उत्पन्न आहे 8 लाखांपेक्षा जास्ती, जे बहुतांश माझ्यावरती 70% सरकारी नोकरांचं उत्पन्न त्या 8 लाखाच्या मर्यादेच्या वरचं असावं आर्थिक. हे जे परवा 7वा वेतन आयोग लागू झाला त्याच्यानंतर भरपूर पगार वाढलेले. सर्वसाधारण 70% सरकारी नोकरांना हे लागू असावा असा माझा कयास. आय डोंट नो. पण not all SEBCs can be clubbed with the EWS because the criteria of EWS are different than the economic criteria for non-creamy layer eligibility. तर आता कालच्या धोरणामध्ये जे जे बेनिफिट्स, जे जे फायदे, इतर फायदे म्हणजे आर्थिक ज्या तरतुदी एसईबीसी प्रवर्गासाठी करण्यात आल्या होत्या, त्या तंतोतंत ईडब्ल्यूएसला लागू होतील असा एक निर्णय, असा एक धोरणात्मक निर्णय घेण्यात आला, असं त्या 9 जे कलम आहेत त्याच्यानुसार दिसतं. म्हणजे इफ एसईबीसीज आर टू बी क्लब्ड विथ द ईडब्ल्यूएस, तर हे ठीक आहे, हे चांगलं केलं खूप. एसईबीसी प्रवर्गाला सुद्धा बेनिफिट मिळाला ईडब्ल्यूएस मध्ये येण्याचा. ईडब्ल्यूएस प्रवर्गाला एसईबीसीला जे आरक्षणाशिवायच्या आर्थिक सवलती होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या ईडब्ल्यूएसला मिळाल्या. हे बरोबर, इथपर्यंत स्वागतार्ह आहे सगळं. आता असं की not all SCBCs can get EWS certificate, आणि ही याच्यामधली जर दुरुस्ती करायची असेल तर आता सरकारला ईडब्ल्यूएसचे आर्थिक निकष सुद्धा ओबीसी सारखे नॉन क्रिमी लेअरच्या लावावे लागतील, जे योग्य आहे, जी मागणी होती. पण खुला प्रवर्ग कधीही आपल्या मागण्या
एकत्रित येऊन मागू शकत नाही. खुल्या प्रवर्गाकडे संघटनाची ताकद नाहीये. खुल्या प्रवर्गामध्ये एकंदरीत इतकी अनास्था आहे सरकारी धोरणाबाबत. आरक्षणाचं जे सरकारचं धोरण आहे, आरक्षणाच्या लाभार्थ्यांना इतर आर्थिक सवलती देत चालले. ठीक आहे. पण सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाला सरकारी मदत काही मिळेल याच्याविषयी संपूर्णपणे अनास्था आहे. आणि त्याच्यामुळं खुला प्रवर्ग एक होत नाही. खुल्या प्रवर्गाने ही मागणी लावून धरायला पाहिजे होती की तुम्ही 2 आरक्षण एका निर्णयाद्वारे देता. तुम्ही 2 आरक्षण एका परिपत्रकाआधारे दोन्ही आरक्षण लागावेत अशी योजना करता राज्यामध्ये आणि त्या 2 आरक्षणांचे निकष वेगवेगळे ठेवतात. हेच मुळात चूक आहे. हाच मुळात अन्याय आहे खुल्या प्रवर्गावर. तर खुल्या प्रवर्गाला देण्यात आलेली सापत्न भावाची वागणूक काल काहीशी दूर झाली. जे एसईबीसीला जे आर्थिक सवलती किंवा इतर लाभ दिले, आरक्षण सोडून इतर लाभ जे देण्यात आले ते सर्वच्या सर्व ईडब्ल्यूएस ला मिळावेत, हे अत्यंत स्वागतार्ह आहे. हे सजेशन मी दिलं होतं. पुन्हा एकदा सांगतो की हे सजेशन मी 10 तारखेला दिलं होतं. काल 22 तारीख होती. हेच जर धोरण काल जे निर्णय घेतले ते निर्णय 13 दिवस का लागले सरकारला हे निर्णय घ्यायला? तर हे असं की रिॲक्टिव्ह आहे, प्रतिक्रियात्मक भावनेतून सरकार वागतं, जे चूक आहे. प्रोएक्टिव्ह राहा ना तुम्ही. तुम्ही स्वतः तरतुदी करा. शासन सगळं तुमच्या हातात आहे. तर तुम्ही दूरदृष्टीने साकल्याने एखाद्या गोष्टीचा आढावा घ्या. प्राप्त परिस्थितीमध्ये काय करणं योग्य आहे याच्याविषयी दिग्गज लोक बसलेत सगळे. धोरणी महाराष्ट्रामध्ये म्हणजे माझ्या मते माजी मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये जितके आहेत, महाराष्ट्रामध्ये जी राजकीय विचारशक्ती आहे, इतर राज्यांमध्ये ते नाही. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण होते. पृथ्वीराज चव्हाण हॅज वर्कड इन द पीएमओ. शरद पवार अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. शरद पवारांनी केंद्रातही पद भूषवलेले आहेत. अशोक चव्हाण दोनदा मुख्यमंत्री राहिलेले होते. विरोधी पक्षनेत्यांची मदत घ्यायचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. विरोधी पक्ष नेत्यासोबत बैठक झाली. कोणालाही हे सुचलं नाही की ईडब्ल्यूएस मध्ये यांचा अंतर्भाव केला तर बऱ्याच अंशी त्यांना दिलासा दिल्यासारखं होईल. तर 13 दिवस त्यांना दिलासा द्यायला लागले. ही भाषा माझी नाही, ही भाषा सरकारची आहे. मराठा समाजाला दिलासा देण्याकरता मराठा समाजातील तरुण व विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले असं सरकार सांगतंय. तो दिलासा द्यायला तुम्हाला 13 दिवस का लागले? कारण तुम्हाला न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करायचा नव्हता. कारण तुमच्यातल्या काही घटकांना अध्यादेश आणावा, तो अध्यादेश आणता येत नाही असं विधितज्ञ सांगत होते. श्रीहरी आणे इज ऑन रेकॉर्ड दॅट अध्यादेश कॅनॉट बी ब्रॉट. श्रीहरी आणे इतर त्यांची काही कॅपॅसिटी असली तर ही हॅज बीन द महाभिवक्ता होते ते. इतर अनेक कायदेतज्ञ आहेत. अध्यादेशाची सूचना सुद्धा भ्रामक होती आणि धोरणी लोकांनी तशी सूचना दिली. का? तर पुन्हा एकदा सांगतो, राजकारणी लोकांना कोणाचंही हित नको. राजकारणी लोकांना आपला अजेंडा पुढे न्यायचा आहे आणि म्हणून कुठलीही हेल्पलाईन झाली नाही. कोणीही अधिकारी हे सांगायला तयार नव्हता की आता इथून पुढे काय. 11 ऑक्टोबरला परीक्षा आहे एमपीएससीची. त्याच्यानंतर 1 नोव्हेंबरला एक परीक्षा आहे. नोव्हेंबरमध्ये अजून कुठली परीक्षा आहे? म्हणजे एमपीएससीच्या प्रिलिम्स 2020च्या येणं आहे. इतर अनेक परीक्षा आहेत. अनेक परीक्षांमध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याद्या आहेत. मेगा भरती होती. माझ्या युट्यूबच्या कॉमेंट्समध्ये एकाने टाकलं होतं की 72,000 तुम्ही सांगता सर. 72,000 नाही, 2.5 लाख पदं अजून रिक्त आहेत. म्हणजे हे जे पदं रिक्त आहेत ते पदं रिक्त असून सरकारला चालतं म्हणून आतापर्यंत चाललंय. म्हणूनच आतापर्यंत भरती प्रक्रिया तुंबवून ठेवली होती. ते ठीक आहे. पण त्याच्यामध्ये जे विद्यार्थी होते, त्या परीक्षांमध्ये जे उमेदवार होते, त्या उमेदवारांचं काय होणार आहे याच्याविषयी अजूनही स्पष्टता नाहीये. ठीक आहे, इथून पुढे जायचं प्रॉस्पेक्टिव्हली दे विल बी कन्सिडर्ड ॲज ईडब्ल्यूएस. व्हॉट अबाउट पीपल who have
been selected on the basis of their qualification, on the basis of their merit through SEBC, तर त्यांच्या याद्यांची त्या रचना करणारं सरकार आधी दिलेल्या परीक्षांमध्ये, आधी झालेल्या परीक्षांमध्ये SEBC लोकांना EWS म्हणून ट्रीट करायचं, तर जो 13% आरक्षणाचा लाभ देऊन जी निवड यादी काढली होती, ती निवड यादी पूर्णपणे निरस्त करावी लागणार आहे. But that is a huge exercise, and that exercise affects at least 9,500 students if we calculate 13% of the 72,000. आता सरळ सेवा प्रक्रियेद्वारे किती भरती व्हायची आहे, महाजनको मध्ये किती भरती व्हायची आहे, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये किती, मेट्रो मध्ये किती आणि महाजनको मध्ये किती, MSCDCL मध्ये किती, हा वेगळा विषय. पण इतक्या मोठ्या एका तरुणाईतल्या इतक्या मोठ्या वर्गाला दिलासा द्यायचं, ते ठीक आहे, तुम्ही देत बसा दिलासा नंतर. त्यांना माहिती तर द्या ऑफिशियल. Some official should be there on the helpline to soothe these people, to say that the government will announce a policy soon. म्हणजे आम्ही 1-2 दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊ, आम्ही त्याच्याविषयी निर्णय देऊ, अशी एक अतिशय योग्य एक स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. पण आता जे काय केलेलं आहे त्याच्यामुळे जितके ठीक आहे, दिलासा आहे, सगळ्यांना दिलासा आहे, आनंद आहे. जे काय केलं ते स्वागतार्ह आहे, उशीर जरी झाला तरी. तरी पण उद्भवणारे जे प्रश्न आहेत, या उद्भवणाऱ्या प्रश्नांचं उत्तर सरकारकडून लवकरात लवकर अपेक्षित आहे. सरकारने ह्याच्या बाबतीत आपल्या धोरणाची स्पष्टता करावी. नॉट ऑल SEBCs कॅन बी बेनिफिशियरीज ऑफ EWS. हे अजून एकदा सांगतो, की बहुतांश सरकारी नोकरी असलेल्या लोकांच्या मुलांना SEBC प्रवर्गाच्या त्यांना EWS सर्टिफिकेट मिळणार नाही, कारण त्यांचं उत्पन्न त्या ह्याच्यापेक्षा जास्ती आहे, EWSच्या मर्यादेपेक्षा. तर एकतर सरकारने EWSला नॉन क्रीमी लेअर लागू करावं, किंवा मग ही अशी फोड करावी SEBC मध्ये, की ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्ती आहे कुठल्याही सोर्स कडून. The government have two options and two options only. One is to make the non-creamy layer principle applicable to EWS, or else to specify that SEBC candidates ज्यांच्या कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती कुठल्याही सोर्स कडून, कुठल्याही स्रोतातून ज्यांचं उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्ती, ते लोक EWSचे लाभार्थी राहणार नाहीत. ही कायद्याची परिस्थिती आहे आणि ह्याच्याविषयी उद्या पुन्हा लिटिगेशन होतील जर शासनाने हे निर्णयात स्पष्टता आणली नाही. तर लेट अस सी हाऊ द GR पॅन्स आउट. याच्याविषयी कुठलं GR अजून आल्याचं मला माहित नाही, माझ्या वाचनात नाही, माझ्या बघण्यात नाही. तर ह्याच्याविषयीची सुस्पष्ट धोरण झाल्यानंतर त्या धोरणामध्ये माझी अशी अपेक्षा आहे, की या सर्व बाबींचा ज्या मी सांगितल्यात त्या सर्व बाबींचा विचार कोणी ना कोणी करेल. म्हणजे धोरण शिकवणारे लोक बरेच आहेत तिथं, धोरणी लोक आहेत, आणि आपल्याला शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेविषयी कुठेही शंका नाही. पण परिस्थिती जी गोंधळाची आहे त्याच्यामध्ये सामंजस्याने आणि साकल्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. सर्व बाजूंनी सरकारने विचार करून कालच्या धोरणाचा बदल निर्णयामध्ये व्हावा, त्याविषयीचे कायद्यामध्ये तरतुदी करता याव्यात, बाय वे ऑफ GRs, बाय वे ऑफ ऑर्डिनन्सेस, ऑर इन व्हॉट एव्हर फॉर्म. कायद्याचं स्वरूप असणारी एखादी बाब, a piece of paper having the force of law, हे जे डॉक्युमेंट करावं लागणार आहे, ह्याच्याविषयी कागदोपत्री जी त्या तरतुदी करावं लागणार आहेत, त्या तरतुदींमध्ये स्पष्टता असावी, त्या तरतुदींमध्ये संभ्रम नसावा, त्या तरतुदींमुळे पुढे कोर्ट कज्जे सुरू झाले हे होऊ नये, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी असे खेळ नको, याच्यासाठी हा सावधगिरीचा इशारा. पुन्हा एकदा हे सांगणं, की निर्णय जो आहे तो स्वागतार्ह आहे आणि
हा निर्णय आधी यायला पाहिजे होता. ते ठीक आहे, दॅट रिझर्वेशन इज ओके. देर आहे, दुरुस्त आहे. आता खूप छान झालं सगळं. आणि याच्यामुळे मराठा समाजातला जो संभ्रम होता, मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामुळे जो दिलासा मिळाला आहे. आता प्रवेश प्रक्रियेचं काय? त्याच्याविषयी काल स्पष्टता नव्हती मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये, की प्रवेश प्रक्रिया अडखळलेल्या आहेत. 11वीच्या प्रवेश प्रक्रिया पुण्याच्या तहकूब केल्या होत्या. काही तर सीईटी येईल आता, नीटची परीक्षा आहे. या प्रवेश प्रक्रियांमध्ये अ, ई-डब्ल्यू-एसचं धोरण काय असावं? एस-ई-बी-सीचं समावेश ई-डब्ल्यू-एसमध्ये करायचा आहे. तर ई-डब्ल्यू-एसला एस-ई-बी-सी सारखंच नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट लागू करावं का? म्हणजे बेसिकली ऑल द क्रायटेरिया फॉर ऑल रिझर्व्ड कॅटेगरीज रिगार्डिंग एलिजिबिलिटी ऑन द बेसिस ऑफ देअर इन्कम, म्हणजे आर्थिक उत्पन्नाच्या आधारावरचे निकष सर्व आरक्षित वर्गांना एक असावेत, हे न्याय्य आहे आणि हेच योग्य आहे. ई-डब्ल्यू-एसला खुल्या प्रवर्गाचं संघटन होत नाही. ते एकत्रित मागणी करू शकत नाहीत. त्यांच्यामध्ये दबावगट निर्माण करण्याची क्षमता नाही. म्हणून सापत्न भावाची वागणूक मिळालेली आहे. हे अजून एकदा सांगतो मी. आणि ह्या व्हिडिओद्वारे एक अपेक्षा अशी सरकारकडून, की ई-डब्ल्यू-एसला इतर आरक्षितांना मिळणाऱ्या सवलतीसारख्या सगळ्याच्या सगळ्या सवलती मिळाव्यात. आणि ई-डब्ल्यू-एसची पात्रता जे निकष आहेत, आर्थिक जे निकष आहेत, त्या आर्थिक निकषांमध्ये इतर मागासवर्गीयांना देण्यात आलेली क्रीमी लेयरची मर्यादा त्याच्यातही लागू करावी. म्हणजे सर्वंकष न्याय होईल. सरकार सर्वांसाठीच एक समान विचार करते, करायला पाहिजे. आणि ते दाखवण्याची ही सरकारला सर्वोत्तम संधी आहे आता. टू यू हॅव मेड एस-ई-बी-सी ऑन पार विथ ई-डब्ल्यू-एस. नाउ इट इज फॉर यू टू मेक ई-डब्ल्यू-एस ऑन पार विथ ऑल अदर बेनिफिशियरीज ऑफ रिझर्वेशन. हे करावं. आणि ह्याच्यानंतर प्रवेश प्रक्रियेविषयीचा संभ्रम जो आहे, त्याच्याविषयी स्पष्टता काढावी. प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू व्हाव्यात. त्याच्यामध्ये काय ज्या तरतुदी होईल त्या होऊन हे लवकरात लवकर सर्व सुरळीत व्हावं, ही अपेक्षा. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतमध्ये मी आरक्षणाच्या विविध पैलूंवर बोलत असतो. आय राइट माय ब्लॉग इज नेम्ड फेअरनेस इन रिझर्वेशन इन इंग्लिश. परखड मत हेच माझ्या मराठी ब्लॉगचं नाव आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.